पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी पार्थ पवार यांना अभय. खारगे समितीचा अहवाल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना सादर. पार्थ पवार यांचा मुंढवा जमीन खरेदीमध्ये थेट संबंध नसल्याचा अहवालात उल्लेख. जमीन गैरव्यवहार प्रकरणी शुल्क भरण्यासाठी अमेडिया कंपनीला 15 दिवसांची मुदतवाढ. अमेडिया कंपनीला 23 कोटी रुपये भरावे लागणार. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पुढील सुनावणी 3 मार्चला. 26 फेब्रुवारीला राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडला जाणार. सुनेत्रा पवारच राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याची सूत्रांची माहिती. अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी बुधवारी रोहित पवार यांची दुसरी पत्रकार परिषद. 20 दिवस उलटूनही प्राथमिक अहवाल जाहीर न झाल्याबाबत प्रश्न उपस्थित केले जाणार. मंत्री उदय सामंत आणि राहुल शेवाळे यांनी रात्री उशिरा घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. मुंबई महापालिकेतील समिती जागावाटप आणि गणेश नाईक यांच्या वक्तव्याबाबत भेटीत चर्चा झाल्याची माहिती. मंत्री नरहरी झिरवाळ यांची आज पत्रकार परिषद. लिपिकाच्या लाच प्रकरणावरती काय बोलणार याकडे लक्ष. शनिवारपासून झिरवाळ होते नॉट रिचेबल. अल्पसंख्याक दर्जा मिळालेल्या शाळांना स्थगिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा स्थगितीचा आदेश. अल्पसंख्याक संस्थांच्या बोगस प्रमाणपत्रांची सखोल चौकशी करा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे कठोर कारवाईचे निर्देश. आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश. विशेष बाब म्हणून पुणे महापालिकेमध्ये सामावून घेण्याचा निर्णय. महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग. वाल्मिक कराडच्या घरी कामाला असलेल्या दोघांची नार्को टेस्ट होणार तर एकाची ब्रेन मॅपिंग टेस्ट होणार. नागपूरच्या नेहरू नगरमध्ये 2 गटात हाणामारी. लग्न सोहळ्यात झालेल्या वादातून राडा. दोन्ही गटातील 8 जणांविरोधात गुन्हा दाखल. लातूरमध्ये शासकीय तंत्रनिकेतन इथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या 2 गटांमध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी. विद्यार्थ्याचा चाकून भोसकून खून. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. महाशिवरात्रीच्या पहाटे उल्हासनगरमध्ये कारची तोडफोड. दुचाकीवरून आलेल्या 3 तरुणांनी फोडली कारची काच. घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण. आरोपींची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू. मुलुंडमध्ये पुन्हा मोठी दुर्घटना. मुलुंड गोरेगाव लिंक रोडवरती सुरू असलेल्या पुलाच्या कामादरम्यान लोखंडी पिलर कारवर कोसळला. सुदैवानं जीवितहानी टळली. कामादरम्यान कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याचं समोर. रायगड रोपवे 23 ते 28 फेब्रुवारी दरम्यान बंद. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी रोपवे राहणार बंद. 1 मार्च पासून सेवा पूर्ववत होणार. राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे शेगावचं गजानन महाराजांचं मंदिर बंद राहणारी अफवा. सामान्य भाविकांसाठी नियोजित वेळेवरच दर्शन सुरू राहील. मंदिर संस्थानाची माहिती. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो आजपासून भारताच्या दौऱ्यावरती. रात्री सपत्नीक मुंबईत दाखल. राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलं स्वागत. आज मोदी मॅक्रॉन यांची भेट घेणार. पंतप्रधान मोदी आज मुंबईत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांचं करणार स्वागत. मॅक्रो यांच्यासोबत करणार महत्त्वपूर्ण चर्चा. विविध कंपन्यांच्या सीईओंसोबत राऊंड टेबल चर्चा. पोखरणमध्ये वज्रघाताचा थरार. K9 वज्रतोफांच्या मारक क्षमतेचं भारतीय लष्कराकडून दर्शन. कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी लष्कर आहे सज्ज. नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये इंडिया AI इम्पॅक्ट एक्स्पो. पंतप्रधान मोदींच्या हस्ते एक्स्पोचं उद्घाटन. 100 देशातील 600 स्टार्टअप्ससह टेक कंपन्यांचा सहभाग.
बलुचिस्तानच्या कैदेत असणाऱ्या पाक सैनिकांना ओळखण्यास पाकिस्तानचा नकार. सुटकेसाठी पाक सैनिकांची स्वतःच्या सरकारकडे याचना. बलूच सैनिकांना सोडा तरच पाक सैनिकांना सोडू. बलूच आर्मीची पाकिस्तान पुढे अट.